महाराज जर एखाद्या हॉटेल समोर दिसला तर लगेच फोटो काढणार. महाराज हॉटेल समोर कसं काय, महाराजांनी जायचं कुठं. म्हणून अभिमानाने सांगतो, महाराष्ट्रातलं पहिलं वारकरी विश्रांती केंद्र मी स्वतः सुरू केले. म्हणून तुम्हाला विनंती करतो, आपल्याला वारकरी संप्रदायाकडे लोक आणायचे, जास्तीत जास्त पोरं आणायचे. म्हणून मी पहिलं महिला मंडळ कशासाठी म्हणलं, राजू महाराज महिला मंडळाने मनात आणण्याची गरज आहे बा. मी 3दा म्हणलं असं महिला मंडळ. मिलिंद भाऊ, यायला जर सकाळी 5 वाजता एखादी गोष्ट माहीत झाली ना, सकाळी 5 वाजता 9 वाजता तर तुम्ही कोण्या कोपऱ्यात जा, काय बोला त्याला जाय, मिठाला जाय, पिठाला जाय, साऱ्या गावात होत. हेच कमून जाय ना कळाना. म्हणून म्हणलं महिला मंडळ तुम्ही मनावर घ्या. बरं काय मनावर घ्या, काही नाही, काहीच करू नका. फक्त आपल्या लेकरांना एवढा मंत्र पुन्हा अभंगाकडेच आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र. लेकराला एवढाच मंत्र म्हणायला लावा आणि त्याला रोज सकाळी थोडं वेळ बसून देत जा. परमार्थ त्याला कळू द्या, त्याला बसून देत जा. लय अवघड झालंय मला. तुम्ही सकाळी सकाळी उद्या उगच गल्लीन फिरा, तुम्हाला एक आवाज येईन पा घरातून, उडलं 1.5 GB तिकडं. त्याच्यावरच बोलत होतो, त्याच्याकडं काय गुन्हा आहे. सकाळी सकाळी गल्लीन फिरा, यायचा एक आवाज येतो पा, अहो द्या ना त्याला फोन, खावा का त्यो. दम काय लागलं तर पोराकडं काय गुन्हा आहे. मग पोरग परमार्थात येतं बाई. तिथलं बसताना आयच्या हाती तिथं बाई दिवसावी वाटते भीती. गेलो वर ढकलून कडीला कडे डबल कडे टोचले सोन्याच्या काडीनं, दिलं वर ढकलून आमचे पप्पा न गणपती हाणला. महादेवानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती, टुकमुक बघतोय चांगला, दिलं वर ढकलून आजी महाले याची किला का चिकिता. काय ते दिलं वर ढकलून बाईनो में काय दिलं वर ढकलून, हे प्रभू हरे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. दिलं वर ढकलून जंगली रमी पे आओ ना महाराज, त्याच्यात कुठे रामकृष्ण हरी. ती सोडून द्या. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. बघा हे पोरायला सांगा, इथून गेल्यावर सांगा पोराव तुम्ही रात्री झोपले होते, पण अभंग होता, अभंगातून महाराजांना आपल्याला सांगितलं, हे आपल्या हिताचं हे पोरायला सांगा.